हॅलो एव्हरीवन. तर मी आहे कोमल शौर्यस किचनमधून. तर आज पुन्हा झुणक्या भाकरीचीच ऑर्डर आहे. मी जेव्हा पण रेकॉर्डिंग करायला घेते की पहिली ऑर्डर ही झुणका भाकरीचीच असते. मग संध्याकाळची ऑर्डर ॲक्च्युली ही, म्हणजे संध्याकाळी ऑर्डर आली आणि आम्ही तयारी करायला घेतली झुणका भाकरीची. आणि तेवढ्याच्यात लगेच दुसरी पण ऑर्डर आली आपल्याला, डाळ खिचडी. डाळ खिचडी म्हणजे मूग डाळ खिचडी, प्लेन मूग डाळ खिचडी. आणि त्यामध्ये आपण एकदम भरपूर गावरान तूप घालतो. आणि गावरान तूप आपण मोस्टली गावाकडूनच मागवतो, त्यामुळे प्युअर गावरान तूप आहे. आणि त्यानंतर ना आई आमच्या भरपूर सलाड देतात, म्हणजे त्यांना खूप आवडतं सलाड द्यायला. त्या म्हणतात की सलाडच इम्पॉर्टंट असतं जास्त खायला. झुणका भाकरीबरोबर मोस्टली आपलं सलाड जातं. तोपर्यंत आपली डाळ खिचडी पण शिजून झाली. आई बघा आमच्या प्रत्येक ऑर्डर करताना आहे ना, श्री स्वामी समर्थांचा त्यांचा जप चालू असतो. डाळ शिजली की नाही, भात शिजला की नाही, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं चालू असतं. त्यानंतर ती ऑर्डर होत नाही तर लगेच तिसरी ऑर्डर आली आपली. थाळी होती ॲक्च्युली ही. 3 पोळ्या आणि भेंडीची भाजी आणि सलाड. तर मस्त पोळ्या करून घेतला. तोपर्यंत मी भेंडी करून घेतली. आमच्या आई पोळ्या बनवतात छान मस्त, त्यामुळे त्यांनी पोळ्या केल्या आणि मी भेंडी बनवली. आणि छान छान असं मस्त आपली रेसिपी तयार होऊन आपण डिलिव्हर केली. थँक्यू.